शुभ दिवस. पांढऱ्या कावीळीची लक्षणे कोणती? तर पांढरी कावीळ झाल्यानंतर त्वचेचा आणि डोळ्याचा रंग पिवळा होण्याऐवजी मल आणि लघवी पांढरी होण्याची होत असते. पांढरी कावीळ झाल्यानंतर त्वचेचा आणि डोळ्याचा रंग पिवळा होण्याऐवजी मल आणि लघवी ही पांढऱ्या रंगाची होत असते. हे प्रमुख लक्षण. नंबर 2, यकृत बिघडल्यामुळे बिलिरुबिन मूत्राद्वारे बाहेर टाकले जाते. बघा, यकृत बिघडल्यामुळे बिलिरुबिन मूत्राद्वारे बाहेर टाकले जाते, ज्यामुळे लघवी गडद आणि पिवळी व तपकिरी रंगाची होते. यकृतामध्ये जर बिघाड झाला तर बिलिरुबिन मूत्राद्वारे बाहेर टाकले जाते आणि ज्यामुळे लघवी गडद, पिवळी आणि तपकिरी रंगाची होत असते. हे 2 नंबरचं लक्षण. 3 नंबरचं लक्षण कोणतं? तर पित्ताच्या कमतरतेमुळे किंवा पित्तनलिकेतील अडथळ्यामुळे संडास, मल फिकट राखाडी मातीसारखा पांढऱ्या रंगाचा होतो. पित्ताशयाच्या कमतरतेमुळे किंवा पित्तनलिकेतील पित्ताच्या खड्यामुळे शौचास मल फिकट राखाडी मातीसारखा पांढऱ्या रंगाची होत असते. नंबर 4, शरीरात पित्त वाढल्यामुळे अंगावर तीव्र खाज सुटते. जेव्हा पांढऱ्या कावीळीची लक्षणे पाहत असताना, पांढरी कावीळ झाल्यानंतर ची लक्षणे पाहत असताना काय होतं? शरीरात पित्त वाढल्यामुळे अंगावर तीव्र अशी खाज सुटते. बघा. नंबर 5, उजव्या बाजूला बरगड्याच्या खाली पोटात दुखायला लागते. उजव्या बाजूला बरगड्याच्या खाली पोटात दुखायला लागते. उलट्या होतात, मळमळ होते पांढरी कावीळ झाल्यानंतर. तेव्हा 6 नंबर लक्षण कुठलं असेल तर सतत थकवा जाणवतो, अशक्तपणा येतो, भूक मंदावते, भूक लागत नाही. हे पांढरी कावीळ झाल्यानंतरचं लक्षण. 7 नंबरचं लक्षण कोणतं? जर हा संसर्गामुळे उदाहरणार्थ हेपॅटायटिस बी किंवा पित्तनलिकेचा संसर्ग, पित्तनलिकेत जर संसर्ग झाला असेल तर सौम्य स्वरूपात ताप येण्याची शक्यता असते. पित्तनलिकेत संसर्ग झाला की सौम्य स्वरूपात ताप येतो, लक्षात ठेवा. त्यामुळे पित्तनलिकेतील संसर्ग हे देखील प्रमुख लक्षण ठरते. यामुळे ताप येण्याची शक्यता असते. तसेच पुढील लक्षण कोणतं? तर पित्तनलिकेत पित्ताचा खडा असतो, गाठ असते. ज्यावेळी पित्तनलिकेत पित्ताचा खडा किंवा गाठ, स्वादुपिंडाचा आजार व हेपॅटायटिस बी आणि सी यासारख्या यकृताचा गंभीर संसर्गामुळे ही पांढरी कावीळ उद्भवू शकते. हे मात्र लक्षात ठेवा. पांढरी कावीळ का उद्भवते? तर पित्तनलिकेत पित्ताशयाचा खडा, ट्यूमर म्हणजे गाठ, स्वादुपिंडाचा आजार, हेपॅटायटिस बी आणि सी यासारख्या यकृताच्या गंभीर संसर्गामुळे अशी पांढऱ्या रंगाची कावीळ होण्याची शक्यता असते. हे लक्षात ठेवा. हे मी मुद्दाम आवर्जून सांगतो येतो. तेव्हा पांढऱ्या कावीळीची लक्षणे पाहत असतात
पाहत असताना ही प्रमुख 7 कारणे आहेत, 7 लक्षणे आहेत पांढऱ्या काळवीची 7 लक्षणे. तेव्हा पांढरी काळवी झाल्यानंतर त्वचेचा आणि डोळ्याचा रंग पिवळा होण्याऐवजी मल आणि लघवी ही कशी होते? पांढऱ्या रंगाची होत असते. तसेच यकृतामध्ये बिघड झाल्यामुळे बिलिरुबिनचे मूत्राद्वारे बाहेर टाकले जाते आणि ज्यामुळे लघवी गडद पिवळी आणि तपकिरी रंगाची होते. पित्ताच्या कमतरतेमुळे किंवा पित्त नलिकेत जर खडा अडकला तर मल आणि मूत्र या मातीसारख्या पांढऱ्या रंगाची होते, लक्षात ठेवा. आणि शरीरात पित्त वाढल्यामुळे शरीरात पित्त का वाढते? पांढरी काळवीची लक्षणे पाहत असताना शरीरात पित्त वाढल्यामुळे अंगावर तीव्र अशी खाज सुटायला लागते आणि उजव्या बाजूला बरगड्याच्या खाली पोटात दुखायला सुरुवात होते. त्यावेळी उलट्या आणि मळमळ होतात. तेव्हा ही प्रमुख लक्षणे आहेत पांढरी काळवी झाल्यानंतर दिसणारी. तेव्हा तुम्हाला किंवा तुमच्या परिचयाच्या व्यक्तीला अशी काही लक्षणे दिसल्यानंतर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. याच्यावर उपाय पाहण्यासाठी अधिक व्हिडिओ मी बनवलेला आहे, तो व्हिडिओ पाहण्यासाठी. तसेच चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.